मी पी.एच. पाटील सर आपलं सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. सराव संच 1.2 मधला 5वा प्रश्न पहा. वरती आकृती आहे. आता इथे आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. किरण आरपी पहा आकृतीमध्ये. तर किरण आरपी मी इकडे सेपरेट काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खाली काढतो इथे पहा. आरपी वरचाच भाग आपण काढलेला आहे. इथे आर आहे पहा आणि इथे पी आहे. इकडे क्यू आहे. इथे क्यू आहे. तर हे आर आणि इथे पी आहे. तर हा आरपी घेतला. तर याच्या विरुद्ध किरणाचं नाव लिहायचं आहे. आता विरुद्ध किरण म्हणजे जे दोन किरण एकाच रेषेत असतात व त्यांचा आरंभबिंदू सामायिक असतो. आर हा सामायिक बिंदू पाहिजे. तर असं आपल्याला किरणाचं नाव इथे सांगायचं आहे. इकडे पहा एस बिंदू आहे इथे आणि इथे टी बिंदू आहे. वरच्याच आकृतीचा भाग आहे. मग आता हा लाल कलरने दाखवलेला आहे तर तो किरण आपल्याला वाचायचा आहे. म्हणजे तो किरण आरपीचा विरुद्ध किरण होईल. म्हणजे कोणता होईल तर किरण आरएस म्हटलं तरी चालेल किंवा किरण आरटी म्हटलं तरी चालेल. म्हणजे उत्तर लिहिताना काय लिहायचं आहे, किरण आरएस किंवा किरण आरटी. काय उत्तर लिहायचं आहे, किरण आरएस किरण आरएस किंवा किरण आरटी सुद्धा लिहिलं तरी चालेल. तर हे विरुद्ध किरणाचं नाव होईल. ओके. आता पुढचा प्रश्न पहा. आता पुढच्या प्रश्नासाठी दुसरा प्रश्न दिलेला आहे पहा. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर किरण पी क्यू व किरण आरपी यांचा छेदसंच लिहा. छेदसंच कशाला म्हणतात बघा. ए व बी हे दोन संच दिले असतील तर त्या दोन संचातील सामायिक घटकांच्या संचाला ए व बी चा छेदसंच म्हणतात. मग आता इथे किरण पी क्यू पहा. किरण पी क्यू इथे क्यू आहे. खालच्या आकृतीमध्ये पहा, त्याच्यामध्येच मी दाखवतो. किरण पी क्यू पिवळ्या कलरने दाखवलेला आहे. किरण पी क्यू. ओके. आणि व किरण आरपी आरपी किरण मी वेगळ्या हिरव्या रंगाने दाखवतो पहा. आरपी हा पहा. आता या दोन्ही मध्ये सामायिक भाग कोणता आला पहा. पिवळाही आहे आणि हिरवाही आहे असा भाग पहा. मी ते काळ्याने दाखवतो तो. हा भाग कॉमन आला बघा. जो पिवळाही आहे आणि हिरवाही आहे तो भाग मी काळ्याने दाखवलेला आहे. म्हणजेच तो किरण आहे. किरण पी क्यू येणार. उत्तर काय येणार, किरण पी क्यू. म्हणजे या दुसऱ्याचं उत्तर येणार आहे किरण पी क्यू. म्हणजे किरण पी क्यू व किरण आरपी यांचा छेदसंच काय येणार आहे, किरण पी क्यूच येणार. कारण किरण पी क्यू हा किरण आरपीचा उपसंच आहे. म्हणजे किरण पी क्यू मधले सर्व घटक किरण आरपी मध्ये आहे आणि त्याच्यामुळे छेदसंच हा किरण पी क्यूच येणार आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न जो आहे तर तो आहे रेख पी क्यू. एक मिनिट. रेख पी क्यू व रेख क्यू आर चा संयोग संच लिहा. संयोग संच कशाला म्हणायचं बघा. समजा ए व बी हे दोन संच दिले असतील तर ए व बी मधील सर्व घटकांच्या संचाला संच ए व बी चा संयोग संच म्हणतात. तसं आता इथे रेख पी क्यू पहा. मी आता इथे खाली आकृतीमध्ये दाखवतोय पहा. रेख पी क्यू इथे पहा. रेख पी क्यू हा आहे, जाड करून दाखवलेला आहे. रेख पी क्यू व रेख क्यू आर. रेख क्यू आर म्हणजे पुन्हा इथून क्यू पासून आर पर्यंतचा भाग बघा हा एवढा. आणि हे सगळे घटक एकत्र करायचे आहेत आणि नवीन संच तयार करायचा आहे. म्हणजेच तो काय येणार सांगा. म्हणजेच तो काय येणार. आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय. काय येणार,
इथे रेख पी क्यू आणि रेख क्यू आर यांचा संयुग संच म्हटलेला आहे. रेख पी क्यू आणि रेख क्यू आर यांचा संयुग संच केला तर रेख क्यू आर येणार आहे. म्हणजे उत्तर येणार रेख क्यू आर किंवा रेख आर क्यू असंही लिहू शकता. ओके. तर काही ठिकाणी काही पुस्तकात हा प्रश्न जरा वेगळा आहे. तर इथे किरण पी क्यू व किरण क्यू आर यांचा संयुग संच लिहा म्हटलेला आहे. समजा हा तिसरा प्रश्न असा असेल, रेख ऐवजी किरण दिलं तर, म्हणजे रेख ऐवजी किरण घेतला तर किरण पी क्यू पहा. किरण पी क्यू म्हणजे इकडचा भाग हा पहा, मी इथे दाखवतो. किरण पी क्यू हा पहा भाग काळ्या रंगाने दाखवलेला. किरण पी क्यू व किरण क्यू आर, क्यू आर म्हणजे इकडे येणार उलटा भाग हा पहा. तर यांचा संयुग संच जर म्हटला तर पूर्ण रेषा येते. संयुग संच म्हटला तर काय येते? पूर्ण रेषा. आणि त्यामुळे त्यावेळेचं उत्तर काय येईल? रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू आर. तर असं आपण उत्तर लिहू शकतो. किंवा रेषा कशी 2 अक्षरांनी वाचायची आहे. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे चौथा. रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? रेख क्यू आर पहा. रेख क्यू आर मी इथे सेपरेट दाखवतो. खाली पहा क्यू आर असा आहे पहा. इथे आर आहे आणि इकडे क्यू आहे. तर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे असं म्हटलेलं आहे. आता आकृतीचा बाकीचा भाग आहे तो मी लाल रंगाने काढलेला आहे. इथे पहा लाल रंगाने काढलेला आहे तो. आणि इथे नावे पण लिहितो. इथे मध्ये पी आहे, इथे यस आहे आणि इथे टी आहे. आता आपल्याला काय सांगितले? रेख क्यू आर. रेख क्यू आर मी काळ्या रंगाने दाखवलेला आहे पहा. तर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच होतो, म्हणजे हा समाविष्ट होणारे किरण सांगायचे आहेत. तर किरण आर क्यू सांगता येईल. किरण आर क्यू सांगता येईल. बघा हा मी इथे पिवळ्या कलरने दाखवतो पहा. किरण आर क्यू सांगता येईल. किरण क्यू आर सांगता येईल असा उलट्या बाजूने. तर असे कोणतेही तुम्ही इथे दोन उत्तर लिहायची आहेत. कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे म्हटलेला आहे? तर किरण आर क्यू, किरण क्यू आर. एखाद्याने किरण क्यू एस लिहिलं, किरण क्यू टी लिहिलं तरी चालतं. यापैकी लिहायचं आहे. आणि आहे असा प्रश्न जर घेतला तर इथे पहा. ठीक आहे, हा चौथा झाला. तर त्याच्यानंतर आपल्याला 5वा प्रश्न पाहायचा आहे. आर हा आरंभबिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर हा आरंभबिंदू व्हायला पाहिजे. हा पहा आर. इथून स्टार्ट करायचा आहे किरणाचा. आणि अशा किरणांची आपल्याला नावं लिहायची आहेत. पहा, तर इकडचा आरएस वाचता येईल. किरण आरएस व किरण आरपी ही विरुद्ध किरण झालीत बघा. स्टार्ट करायचा इथूनच. इथून स्टार्ट करायचा आणि वाचायचे दोन्ही बाजूचे किरण. किरण आरएस, किरण आरक्यू किंवा आरपी वाचला तरी चालतो. बघा मी जोड्या कशा वाचतो. किरण आरएस, किरण आरपी ही एक जोडी झाली. किंवा किरण आरटी, किरण आरक्यू ही दुसरी जोडी झाली. आणखीन जोडी लिहिता येईल वेगवेगळ्या पद्धतीने. तर आपल्याला इथे किरणांची जोडी लिहायला सांगितलेली, एक जोडी लिहायची आहे. आता पुढचा प्रश्न पहा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 6वा. तर 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते बघा. तर यस हा आरंभबिंदू असलेले, यस हा आरंभबिंदू असलेले कोणतेही 2 किरण लिहा. यस कुठे आहे पहा. इथे मी आकृतीमध्ये दाखवतो पहा. इथे यस आहे, बिंदू लाल रंगाने दाखवलेला आहे. तर हा आरंभबिंदू व्हायला पाहिजे अशा 2 किरणांची नावं सांगायची आहेत. बघा, किरण एस टी सांगता येईल आणि इकडे किरण एस आर, किरण एस पी, किरण एस क्यू अशी कोणतेही तुम्हाला इथे नावं लिहायची आहेत. बघा मी किरण किती सांगितले. यस हा आरंभबिंदू असलेले कोणतेही 2 किरण लिहा म्हटलेले आहेत. आता मी जेवढे सांगतो त्याच्यापैकी 2 लिहायचे आहेत. यस पासून सुरुवात करायची आहे.
डाव्या बाजूला एकच वाचता येईल, किरण एस टी. उजव्या बाजूला मात्र किरण एस आर, किरण एस पी, किरण एस क्यू हे वाचता येतात. तर याच्यातले कोणतेही दोन किरणांची नावं लिहायची आहेत. तर हा झाला 6वा प्रश्न. आता 7वा प्रश्न पहा. किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच लिहा. किरण एस पी आणि किरण एस टी. आता वरच्या आकृतीमध्ये पहा, किरण एस पी इथे मी बघा डार्क करतोय हिरव्या रंगाने. किरण एस पी इकडचा पार्ट झाला. ओके. आणि किरण एस टी, किरण एस टी मी थोडासा वेगळ्या कलरने दाखवतो, पिवळ्या कलरने. हा पहा, किरण एस टी. तर यांचा छेदसंच लिहा म्हटलेला आहे. म्हणजे यांच्यामध्ये सामायिक काय आहे, तर याच्यामध्ये सामायिक फक्त यस बिंदू आहे, ते दाखवलेलं आहे पहा, यस. आणि उत्तर येणार बिंदू यस. त्याचं उत्तर काय येणार, बिंदू यस. 6व्याचं उत्तर काय येणार आहे, बिंदू यस. ओके. तर हा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचा आहे. तर याचे उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळतील. इथे पहा. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे इथे. तर हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. तर ही प्रश्नांची उत्तरं आहेत. ओके. आता आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. हा पहा. पहिला प्रश्न पहा. बिंदू बी पासून समदूर असणारे, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? समदूर म्हणजे समान अंतरावर असणारे बिंदू. बिंदू बी कुठे आहे पहा, इथे आहे पहा. या बी बिंदू पासून समान अंतरावर असणारे बिंदू शोधायचे आहे. समान अंतरावर पहा. आता इकडे डाव्या बाजूला पहा, 1 2 2 एकक अंतरावर ए बिंदू आहे. आणि उजव्या बाजूला पहा, 1 2 2 एकक अंतरावर हा सी बिंदू आहे. बरोबर. कोणता बिंदू आहे, सी. हा पहा, 1 2. म्हणजे पहिली जोडी आपल्याला याची काय मिळणार, तर बिंदू ए व बिंदू सी. बिंदू ए व बिंदू सी. तशी आणखीन कोणती जोडी मिळते पहा. बी पासून समदूर असणारी जोडी आपल्याला शोधायची आहे. पहा आता इथे डाव्या बाजूला पहा आणि उजव्या बाजूला पहा, दोन्हीकडे पाहायचं आहे. आणि समान अंतरावर कोणती जोडी येते पहा. आता इकडे पहा डाव्या बाजूला, एक नीट बी पासून. आता डाव्या बाजूला सुरुवातीला पहा, 1 2 3 4 एकक अंतरावर पी बिंदू आहे. तसाच उजव्या बाजूला पहा, 1 2 3 4 4 एकक अंतरावर डी बिंदू आहे. म्हणजे दुसरी जोडी आपल्याला मिळाली इथे, बिंदू पी व बिंदू डी. तर हे सुद्धा बी पासून समदूर आहेत. ओके. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न काय आहे, तर दुसरा प्रश्न पहा. बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा म्हटलेलं आहे. क्यू पासून समदूर पाहिजे. कुठून, क्यू पासून. क्यू कुठे आहे पहा, इथे आहे. याच्यापासून समदूर असणारी जोडी आपल्याला लिहायची आहे. पहा आता इथे 1 एकक अंतरावर इकडे यू आहे आणि इकडे 1 एकक अंतरावर यल आहे. म्हणजे यू अँड यल. बिंदू यू व बिंदू यल. बिंदू असं लिहायचं आहे, बिंदू यू व बिंदू यल असं येईल ते. ओके. तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणखीन एक जोडी लिहिता येईल. इकडे पहा डाव्या बाजूला आर आहे पहा, 2 एकक अंतरावर. आणि इकडे पी पहा उजव्या बाजूला 2 एकक अंतरावर आहे. बिंदू आर व बिंदू पी
तर ही एक दुसरी जोडी येईल. कोणत्याही एका जोडीचं नाव लिहायचं आहे. ओके. आता याच्यातला शेवटचा प्रश्न पहा. शेवटचा प्रश्न आहे डिस्टन्स UV किती विचारलेला आहे. आता डिस्टन्स UV तर आकृतीवरून आपण संख्या रेषा दिल्यामुळं डायरेक्ट मोजून अंतर लिहू शकतो. UV पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकक आहे. UV 10 एकक इतकं अंतर येणार आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स PC पहा. डिस्टन्स PC P पहा कुठे आहे. इथे आहे P पासून C पर्यंतचं अंतर उजव्या बाजूला C आहे. तर इथे 1 2 3 4 5 6 एकक येणार. किती येणार आहे 6 एकक. डिस्टन्स PC बरोबर 6 एकक. आता त्याच्यानंतर पुढचं पहा. आपल्याला डिस्टन्स VB लिहायचं आहे. डिस्टन्स VB शोधायचं आहे. डिस्टन्स VB पहा. तर त्यासाठी V कुठे आहे पहा. इथे आहे V आणि B पर्यंत म्हणजे 1 2 3 डिस्टन्स VB बरोबर 3 एकक येईल. ओके. आणखीन एक शेवटचं आहे डिस्टन्स UL. आता डिस्टन्स UL शोधण्यासाठी U कुठे आहे ते अगोदर शोधायचं आहे. U इथे आहे आणि L 1 2 एकक अंतरावर आहे. त्यामुळे डिस्टन्स UL बरोबर 2 एकक इतकं येईल. ओके. तर हे उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळेल एकत्र लिहिलेलं. हे पहा. पहिल्याचा आन्सर पहा. इथे बिंदू A व बिंदू C, बिंदू P व बिंदू D हे आपण आता उत्तर पाहिले तेच. त्याच्यानंतर दुसऱ्याचं बिंदू L व बिंदू U, बिंदू P व बिंदू Q असे उत्तर लिहायचे आहेत. आणि शेवटचं आता आपण जी अंतर काढली तो पहा. डिस्टन्स UV 10, डिस्टन्स PC बरोबर 6, डिस्टन्स UV बरोबर 3 आणि डिस्टन्स UL बरोबर 2. तर हे आपण इथे प्रश्न 6वा सोडवलेला आहे. ओके. ठीक आहे. तर तुम्हाला यात काही शंका आहे का पहा. याच्यात काय हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.